आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज। सद्गुरू कबीर नवोदय यात्रेला मंगळवारी धुळ्यातून सुरुवात। सद्गुरू कबीर धर्मदास ना वंशावली मिशनच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 22 एप्रिल रोजी सद्गुरू कबीर नवोदय यात्रेला धुळ्यातून सुरुवात होणार आहे। सद्गुरू कबीर साहेबांचे संदेश सकल जीवांपर्यंत पोहोचवण्यासाठी अभियान आहे। या यात्रेमध्ये जीव, दया आणि अंतिम पूजा या मूळ मंत्राला घेऊन चाललेले आहे। महाराष्ट्रातून विविध संस्कृतीला अनुसरून तसेच साधू संतांच्या अलौकिक शिकवणीतून सेवा समृद्ध परंपरेनुसार सद्गुरू कबीर साहेबांचा समन्वयवादी विचाराचा प्रसार करणे हे आता मुख्य उद्दिष्ट आहे। या यात्रेमध्ये कबीर पंथांचे 16वे नवोदित वंशाचार्य पंथश्री हुजूर उदित मुनी नाम साहेब यांच्या नेतृत्वात धुळे शहरात सद्गुरू कबीर नवोदय यात्रेला सुरुवात होणार आहे। तसेच धुळे शहरातून विविध मार्गातून शोभायात्रा काढण्यात येणार आहे। भाविकांसाठी महाप्रसादाचं आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती आयोजकांकडून करण्यात आली। ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे। हा धर्माचा सद्गुरू कबीर साहेबांनी जीवाच्या कल्याणासाठी आत्मशांतीसाठी जो मार्ग सांगितला त्या मार्गाचा प्रचार प्रसार प्रत्येक जीवापर्यंत व्हायला पाहिजे आणि प्रत्येक जीवापर्यंत मर्यादित नसून पशु पक्षी आणि पर्यावरणाचे जे बी काही साधन आहेत त्यांचासुद्धा यामध्ये प्रसार व्हायला पाहिजे। या दृष्टीने हा एक उपक्रम आमचे जे वंशगुरू साहेब आहेत, कारण की सद्गुरू कबीर साहेबांनी धर्मदासजी साहेबांना पंथाच्या प्रचार प्रसारासाठी त्यांची भक्ती पाहून 42 वंशाचा आशीर्वाद दिला आणि या 42 वंशापैकी वर्तमान जे वंशगुरू आहेत आमचे 15वे वंशगुरू पंथश्री हुजूर प्रकाश मुनी नामचे साहेब हे सध्या विराजमान आहेत आणि नवीन जे वंशाचार्य आहेत 16वे वंशगुरू परमपूज्य हुजूर उदित मुनी नामचे साहेब यांनी या कार्याला फार प्रभावी रीतीने प्रसारित करण्याचं कार्य आरंभ केलेला आहे आणि या माध्यमातून साहेबांचं असं मनोदय आहे की प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक घरापर्यंत हा संदेश साहेबांचा जायला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्यांनी पूर्ण भारत भ्रमणाचं प्लॅनिंग केलेलं आहे। त्या अनुसार साहेबांचा एक प्रथम राजस्थानपासून सुरुवात झाली। राजस्थानचा जवळपास 25-30 दिवसाचा प्लॅनिंग आटोपल्याच्या नंतर मग साहेब महाकुंभमेळ्यामध्ये गेले, मेळ्यामध्ये सुद्धा गेले। त्या ठिकाणी सुद्धा साहेबांनी जे जे काही सनातन धर्माचे आचार्य साहेब होते त्यांच्यासोबत संतांसोबत महंतांसोबत चर्चा केली आणि नंतर गुजरातचा सुद्धा कार्यक्रम साहेबांचा आता आटोपलेला आहे आणि आटोपून लगेच आपल्या महाराष्ट्रामध्ये साहेब या आपल्या केडवी मिशनच्या प्रचारासाठी येत आहे। या महाराष्ट्रामध्ये सुद्धा साहेबांचं जे प्रथम आगमन आहे ते 21 तारखेला इथे होणार आहेत आणि 22 तारखेपासून धुळे जिल्ह्यामध्ये याचा प्रचार प्रसाराच्या कार्याला सुरुवात होत आहे। तर या ठिकाणी साहेबांचा उद्देश एकच आहे की जीव दयावर आत्मपूजा। जीव दया अर्थात तो कोणताही जीव असो, मानव असो, पशु असो, पक्षी असो, कोणताही प्राणी असो, त्या जीवाला कष्ट होऊ नये त्यांच्यावर आपण दया दाखवली पाहिजे आणि हे जे आपले मानवी गुण आहे त्या मानवी गुणाचा विकास व्हायला पाहिजे हा यामध्ये साहेबांचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे। त्या कारण की साहेबांचं असं मानणं आहे की जीव दयाशिवाय दुसरा धर्म आपल्या जीवनामध्ये कोणताच नाही। ज्या जीवावर कोणी अत्याचार करत असेल, त्यावर गैरप्रकारचे काही अन्याय करत असेल तर त्याचा या जीवामध्ये धर्माच्या कक्षेमध्ये ते येत नाही। त्यासाठी साहेबांनी हा एक साहेबांच्या अनेक शाखेपैकी एक शाखे फक्त घेतली आहे आणि त्या शाखेमधला एकच भाग की जीव दयावर आत्मपूजा, इनसे और धर्म न दूजा। याशिवाय या जीवाच्या कल्याणासाठी दुसरा धर्म कोणताच नाही आहे। तर साहेबांचं तर आगमन जीवाच्या कल्याणासाठी झालेलं आहे, तर त्या माध्यमातून त्यांचा हा उपक्रम हा प्रत्येक जीवापर्यंत पोहोचायला पाहिजे। प्रत्येक मानवाने आपल्याला जो शारीरिक जे बी मानवाचं शरीर मिळालं आहे मानवाप्रमाणे आपली चालचलन राहिली पाहिजे, आपलं जीवन हे आदर्श बनवलं पाहिजे हा त्यामागचा सर्वात महत्त्वाचा उद्देश आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।